तर शरद पवार आणि संजय राऊत उद्या एकाच व्यासपीठावर येणार आहेत। संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। शरद पवार संजय राऊत उद्या एकाच व्यासपीठावर येत आहेत। दोन्ही नेते दिल्लीमध्ये एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे या भेटीकडे दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे लक्ष लागलेलं आहे। शरद पवार आणि संजय राऊत उद्या एकाच व्यासपीठावर येत आहेत। काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला होता। त्यानंतर संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केलेली होती। शिवसेना ठाकरे पक्षाकडून शरद पवारांच्या भूमिकेवर टीका करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र व्यासपीठावर येत आहेत। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर या दोन्ही नेत्यांची ही एकत्र भेट होतीये, एकत्र ते व्यासपीठावर येत आहेत। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला एक कार्यक्रम होणार आहे, पुस्तक प्रकाशन होणार आहे। त्यात संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदा एकाच मंचावर म्हणून, कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे जेव्हा पुरस्कार देण्यात आलेलं आणि सन्मानित केलं होतं शरद पवार यांनी, तेव्हा संजय राऊत यांनी त्यांच्यावरती जोरदार टीका केलेली। त्यानंतर हे पहिल्यांदाच संजय राऊत आणि शरद पवार एकाच मंचावर आहेत, म्हणून हे बघणं महत्त्वाचं ठरेल की दोन्ही नेते काय बोलणार आहे आणि याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण की पुस्तक प्रकाशन सोहळा आहे, पण नेमकं काय एकमेकांच्या विरुद्ध किंवा लोकांना कसं ते संबोधित करतायत यावरती सगळं लक्ष आहे। ही पुस्तक प्रकाशन संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचं प्रकाशन आहे, दिल्लीत होणार आहे आणि तिथे शरद पवार आणि संजय राऊत हे एकत्र मध्ये जे झालेल्या जोरदार टीका होत्या त्याच्यानंतर हे पहिल्यांदाच एकत्रित येणार आहे असं समजू। हो, निश्चितच। धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी।